हॅलो गायज, मी अनुष्का कानडे तुमच्या सर्वांचे या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते। तर आज होता आमच्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम। तर मी पहिल्यांदा तुम्हाला आमचा वर्ग दाखवते। माझ्या मैत्रिणींची खूप इच्छा होती की मी त्यांना व्लॉगमध्ये घ्यावं। विद्यार्थ्यांनी माऊलींची पालखी खूप छान पद्धतीने सजवली होती। ग्राउंडवरती तर खूप गर्दी झालेली होती। इकडे वर्गात मुलींची आवरावर सुरू होती। हे आहे माझं फ्रेंड सर्कल। मी सगळ्यांची पर्सनली ओळख करून देते। ही आहे माझी मैत्रीण सौजन्या, ही माझी मैत्रीण मयुरी, हाय। ही आहे श्रद्धा, ही आहे सगळ्यात जास्त कटकट करणारी, सगळ्यांना हिडीस पिडीस करणारी साधना। ही आहे रिया, सगळ्यात शांत। ही आहे श्रद्धा, ही पण आहे श्रद्धा, दोघींची नावं सेम सेम आहेत। ही आहे साधना, सारखी मध्ये मध्ये करत असते। ही आहे मेघना, सगळ्यात शांत मुलगी। ही आहे माझी मैत्रीण सर्वी, हाय। ही आहे कृष्णा, सगळ्यांना नेहमी साथ देणारी, ओके। ही आहे माझी बेंच पार्टनर सिद्धी, तुझं माझं समेना आणि तुझ्यापासून करमेना। ही आहे माझी मैत्रीण जिया, ही आहे माझी मैत्रीण जान्हवी, ही आहे माझी मैत्रीण आर्या, ही आहे माझी फ्रेंड। शाळेच्या बाल्कनीत रांगोळी सुरू होती, तर इकडे पालखीचे पूजन चालू होते। शाळेतील दिंडीनिमित्त आमच्या इनामदार सरांनी हे फलक लेखन केलं होतं। सर्वात पहिले सगळ्या शिक्षकांनी ज्ञानेश्वर माऊली आणि विठू माऊलींची आरती केली। नंतर ज्यांनी ज्यांनी वेशभूषा केली होती, जसं की मुक्ताई, संत तुकाराम, विठू माऊली, रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, राजमाता जिजाऊ यांना सगळ्यांना पुढे घेतलं होतं आणि मागे सगळे वेशभूषेतील वारकरी। कोणी मृदुंग वाजवत होते, कोणी अभंग म्हणत होते, तर कोणी टाळ वाजवत होते। पालखीला खांदा द्यायला 11वीतले विद्यार्थी होते। आमच्या सर्वांची पूर्ण गावातून दिंडी काढली होती। मग सुरू झाली फुगडी। नंतर मी आणि माझी बहीण सुद्धा वारकरी फुगडी खेळू लागलो। नंतर मग आम्ही शाळेत आलो, तेव्हा शाळेच्या मैदानात देखील सगळ्या मुली फुगडी खेळत होत्या। नंतर मग आम्ही सगळ्या मुली वर्गात गेलो। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।